तर मतदान केंद्रामध्ये नेत्यांबरोबर काही ठिकाणी लहान मुलांनी सुद्धा प्रवेश केल्याच्या घटना घडल्या। राज्य निवडणूक आयोगाने या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेतलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाने अहवाल मागवल्याची माहिती पुढारी न्यूजला मिळाली आहे। आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवलाय, संबंधितांवरती कारवाई करणार असल्याचं आयोगाचं म्हणणं आहे। आमदार विलास भुमरेंनी मतदान करताना मुलाला सोबत नेलं। विलास भुमरेंनी मुलाच्या बोटाला शाई सुद्धा लावायला सांगितली। संभाजीनगरच्या पैठणमध्ये मतदान करतानाचा सगळा प्रकार आहे। मतदान करताना भुमरेंनी मुलाला ईव्हीएम जवळ सुद्धा नेलं। छोटा मुलगा होता, शिवाय मतदान केंद्रावर मी गेल्यानंतर तो माझ्यासोबत आला। त्या ठिकाणी माझ्या बोटाला शाई लावली, तो म्हणे पप्पा माझ्या बोटाला देखील शाई लावा। त्या ठिकाणी ती मी अधिकारी विनंती केली, याचा हक्क आहे त्या ठिकाणी शाई लावा, पण या ठिकाणी मतदानाचा हक्क माझा होता, तो मी स्वतः बजावलेला आहे। तो छोटा आहे, तो काही मतदान करणार नाही। या ठिकाणी आरोप कधी केला पाहिजे, जर मी मतदान केंद्रात कोणाच्या मतदानाचा अधिकार हिसकून त्या ठिकाणी मतपेटीवर मी स्वतः बटणं दाबले असते किंवा त्या मतदान केंद्रावर काही गैरव्यवहार केला असता, त्यावेळेस आरोप करावे। या ठिकाणी माझ्या मतदानाचा हक्क त्या ठिकाणी मीच बजावलेला आहे। मला काही ऐकू घ्यायला लहान लेकरू, मला काही माहित नाही, मी नव्हतो तिथं। आता मी माहिती घेईन, मला काहीच माहिती नाही। मी तुम्ही बघितलं, मी इकडे आहे, मला काही कल्पना। मतदानाला तर कुटुंब जातच ना सोबत, मतदानाला कुटुंब जात नाही का सोबत? आता ऐकून घ्या ना, लेकरा बाळा सहित जाते, लेकरा बाळ कुठे ठेवते? लेकरा बाळाला घेऊनच जाणार ना, आणि सगळं कुटुंब जातं। आता तुम्ही इथं या ना, इथं आले ना तर तुम्हाला सगळं कुटुंब दिसते ना मतदानाला जाताना। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी भुमरे यांच्या अल्पवयीन मुलाला मतदान कक्षात घेऊन गेल्याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाला माहिती दिली आहे। पाचोड इथल्या मतदान केंद्राच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला सुद्धा चौकशीचे आदेश दिलेले आहेत। चौकशी झाल्यानंतर जो कोणी कर्मचारी दोषी असेल त्याच्यावरती कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। मधूनच मी ही घडलेली घटना पाहिली। मी फुलंब्री तालुक्यामध्ये मतदान केंद्रांना भेटी देत होतो। त्या संदर्भामध्ये मला काही पत्रकारांचे फोन आले, त्याबरोबर मी तातडीनं त्या पैठणचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत श्री प्रवीण फुलारी यांना मी सूचना दिलेल्या आहेत। झोनल ऑफिसरकडून पूर्ण सखोल चौकशी करून यामध्ये वस्तुस्थितीजन्य अहवाल सादर करा। जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील आमचे कर्मचारी, त्यांच्यावर आम्ही निश्चितपणे कारवाई करू। खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू अर्जुनसिंह मोहिते पाटील आपल्या लहान मुलाला घेऊन मतदान केंद्रावरती मतदानासाठी गेले होते आणि यावेळी मतदान केंद्राध्यक्षांकडून लहान मुलाला मतदान केंद्रामध्ये घेऊन येण्यावरती आक्षेप घेण्यात आला। आईला आणि वडिलांना मतदान करताना बघायचंय असं म्हणून मुलाला आणल्याचं अर्जुनसिंह मोहिते यांनी सांगितलं। लहान मुलाला तुम्ही आता आतमध्ये घेऊन गेला आहे का? तशी परवानगी लहान मुलांनी नेता येतात? नेता येत नाही, पण त्याची पहिल्यापासून इच्छा होती की आपली आई उभा राहिलेली निवडणुकीमध्ये, त्याला मतदान कसं करायचं ते बघायचं होतं, त्याच्यामुळे त्याला आतमध्ये नेलेलं आहे। जवळपास 10-12